हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बघ एक काम कर, इराज आणि आकांक्षा घर सोडून चालले तर त्यांना ज्या सामानाची गरज लागल ना ते त्यांना देऊन टाक. मी आता या घरात एक क्षणही थांबू शकत नाही. ज्या घरात माणसाच्या भावनांना किंमतच नाही. विद्याने पराठे तर खूपच मस्त बनवले. तसं बघायला गेलं तर मला भूक पण लागली होती. मला नाश्ताच करायचा होता, पण सकाळी सकाळी काही लोकांनी मूड खराब केला माझा. आता तर तुमचा मूड चांगला झाला ना अपूर्व? चांगला नाही, खूपच चांगला. आता तर तुमचा मूड चांगला झाला ना अपूर्व? चांगला नाही, खूपच चांगला. अच्छा, मी ऑफिसला पुढे जातो, तू लेट येशील ना? हो अपूर्व, तसंही आज ऑफिसमध्ये जास्त काही काम नाहीये, त्यामुळे विचार केला की थोडा उशिराच येईल. ओके, बाय. बाय. आई, मी माझ्या रूममध्ये जाते. मला माझे काही कपडे प्रेस करायचे आहेत. मी जाऊ? ठीक आहे. उमा, बिंदिया हे सगळं ठीक करत नाहीये. मी तुला किती वेळा सांगितलं की तिला समजाव, पण कदाचित तू तिला समजावू शकत नाहीयेस. कल्याणी, असं काही नाहीये. मी बिंदियाला समजावलं होतं आणि ती समजलीही होती. मग काय माहित तिने असं का केलं, मलाही काहीच कळत नाहीये. कळत नाहीये तर समजाव उमा. तिला काय गरज आहे हे सगळं करायची? मी तिला मनाई केली किचन मध्ये जाण्यापासून. जर तिला काय हवं असेल तर तिने तृष्णाला सांगावं, पण तरीही ती माझं ऐकत नाही. कल्याणी, हेही होऊ शकतं ना की ती विसरली असावी जे तू तिला सांगितलं होतंस. नाही उमा, गोष्ट ही नाहीये की बिंदिया काय करतेय. गोष्ट ही आहे की जेव्हा तृष्णा आणि अपूर्व मध्ये जेव्हा प्रॉब्लेम चालू आहेत तेव्हा तिला काय गरज आहे हे सगळं करायची जे तृष्णाने करायला हवं. हे चुकीचं आहे. यामुळे तर अपूर्व आणि तृष्णामध्ये अजून दुरावा वाढेल. आज जेव्हा तृष्णाने नाश्ता बनवून आणला, अपूर्व नाश्ता नव्हता करत, तर बिंदियाला काय गरज होती नाश्ता द्यायची? कल्याणी, तू अगदी बरोबर बोलतीयस. मी बिंदियाला समजावेन, ती यापुढे असं नाही करणार. आपल्या सगळ्यांसाठी तेच चांगलं असेल. बस फक्त अपूर्व आणि तृष्णाच्या मध्ये सगळं व्यवस्थित व्हावं, तर मग सगळं व्यवस्थित होईल. तू निश्चिंत राहा, सगळं नीट होईल. मी बोलते बिंदिया बरोबर, ठीक आहे? तृष्णा, तू काळजी करू नकोस बेटा, सगळं व्यवस्थित होईल. कसं ठीक होईल आई? कसं? तुम्हाला माहित नाहीये आई, आजकाल अपूर्व ते सगळं करतायत जे त्यांनी कधीच केलं नव्हतं. काय केलंय त्याने मला कळत नाहीये तृष्णा. आई, अपूर्व काल रात्री घरी पिऊन आले होते. दारू पिऊन? हो आई, आणि ते शुद्धीतही नव्हते.
बिंदियाच्या आधाराने ते घरी आले होते. तृष्णा, तू त्याला काही बोलली नाहीस? असा कोणता डोंगर कोसळला होता की त्याला दुःख विसरायला प्यावं लागलं? हे तर त्यांना तेव्हा सांगितलं असतं ना, जर ते शुद्धीत असते. बिंदियाने सांगितलं होतं की ते एका क्लायंट सोबत पार्टीत गेले होते आणि तिथे ते प्यायले. आई, हा पूर्व शुद्धीत नव्हते, पण तरी त्यांना लक्षात होतं की ते माझ्यावर नाराज होते आणि म्हणून काय तृष्णा? म्हणूनच मी जेव्हा त्यांना आधार द्यायला गेले तर त्यांनी मला साफ नकार दिला आणि त्यांनी बिंदियाला सांगितलं की मला खोलीपर्यंत सोडून दे. ही गोष्ट तू मला तेव्हा का नाही सांगितली तृष्णा? याविषयी मी उमाशी बोलले असते ना. काही फायदा नव्हता आई. आजकाल अपूर्व तेच करतात जी त्यांची इच्छा आहे आणि जर तुम्ही याबद्दल त्यांच्याशी बोलला तर ते अजून नाराज होतील. तू बरोबर बोलतेस तृष्णा. फक्त उमाने बिंदियाला समजावायला हवं आणि अपूर्वला स्वतःची चूक समजावी, मग सगळं व्यवस्थित होईल. मग काय म्हणणं आहे तुझं? म्या तरी तुला कशाला विचारतीये? या घरात बरं वाटत नाही ना तुला? मग तुला काय ना काय कारण पाहिजे ना जायला. नाही नाही आजी, मला या घरात राहण्यासाठी काहीच अडचण नाहीये. आणि नाही मी या घरापासून लांब जाण्याचं काही कारण शोधते. जे काय बोलायचे ते स्पष्टपणे सांग. आमच्याकडे एवढा वेळ नाही की तुझ्या बोलण्याचा अर्थ शोधत बसू. बाबा, मला या गोष्टीची जाणीव झालीये की मी आजींच्या बोलण्याची वाट बघायला हवी होती. आणि त्यावेळी मी जी काही उलट उत्तरं दिली ती मी तशी द्यायला नको होती. आणि त्यासाठी मी आजींची माफी मागते. मला माफ कर आजी. आम्हाला वाटते की तू कोणत्या तरी दबावाखाली येऊन असं बोलतेस. कारण माफी सारखा शब्द तर तुझ्या तोंडून निघतच नाही. नाही बाबा, मी माफी कुणाच्याही दबावाखाली नाही मागत आहे. मला या गोष्टीची जाणीव झाली आहे आणि ही गोष्ट मी अगदी मनापासून बोलते. सुकन्या आमच्या कन्या. या गोष्टीची जाणीव झाली आहे आणि ही गोष्ट मी अगदी मनापासून बोलते. कारण मला नाही वाटत की माझ्यामुळे या घरातल्या लोकांना त्रास व्हावा किंवा मग घरातली माणसं तुटावी. आणि तसेही बाबा, माझ्या माफी मागण्याने या घरातले लोक एकत्र राहणार असतील तर मी एकदा काय 1000 वेळा मोठ्यांची माफी मागायला तयार आहे.
अगदी बरोबर आहे तुझं. पण या गोष्टीची काय गॅरंटी की उद्यापासून तू असं काय बी करणार नाहीस ज्यामुळं आमचं नाक कापल किंवा अपमान होईल. काय ना छोट्या मोठ्या गोष्टीं तुला राग येतो. तुझ्या मान अपमानाचा मामला असतो ना. आजी, एका मुलीच्या आयुष्यात लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर खूप सगळे बदल होतात. लग्नाआधी तिला एक सुईसारखी वस्तू खूप मोठी वाटते आणि लग्नानंतर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सुई इतक्या वाटायला लागतात. कदाचित मी या गोष्टी समजूच शकले नसते जर आईंनी मला समजवलं नसतं तर. आणि आता मला समजलंय आजी की मी या घराची सून आहे आणि या घराचा मान सन्मान माझ्याशी जोडला गेलाय. मी तुम्हाला आणि बाबांना दोघांनाही खात्री देते की माझ्यामुळे तुम्हाला कधीच त्रास नाही होणार. आई, आकांक्षा आपल्या घरात नवीन आहे. तिला आपल्या घरातल्या पद्धती नाही माहीत. ही तिची पहिली चूक होती. तुम्ही तिला माफ करा. ठीक आहे सुनबाई, तू सांगतेस म्हणून माफ करते म्या. पण या गोष्टीची जबाबदारी तुझी की आजपासून या असं काय बी करणार नाही ज्यानं आमचा अपमान होईल. आई, आम्ही आकांक्षाची पूर्ण जबाबदारी घेतो. यानंतर तुम्हाला तक्रारीची कोणतीच संधी मिळणार नाही. चला आई, तुला खोलीत सोडतो. बारं दिनो. आकांक्षा, आज तू आजीची माफी मागून सगळ्यांसमोर माझा मान राखलास. मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार. नाही विराज, मी जे काही केलंय ते आईंच्या सांगण्यावर केलंय. मला वाटत नव्हतं की माझ्यामुळे तुम्हाला आणि आईंना काही त्रास व्हावा. आकांक्षा, आज तू हे सिद्ध केलंस. तू फक्त चांगली मुलगी नाहीस तर एक चांगली सून पण आहेस. आज तुझ्या समजूतदारीने वागलीस ते कौतुकास्पद आहे. नाही आई, कौतुक तर तुमचं करायला हवं. जर तुम्ही मला समजवलं नसतात तर कदाचित मी रागात तुमच्यावर आणि विराजवर अन्याय केला असता. दोघी सासू सुना कशा एकमेकांच्या स्तुती करतायत. यांना बघून तर असं वाटतंय की येणाऱ्या काळात माझ्या अडचणी वाढणारच आहेत. यांना वेगळं करण्यासाठी मला काहीतरी मार्ग काढावाच लागेल. सुकन्या आमच्या कन्या. अगं आई, हे तू काय म्हणतेस? मला तर काहीच कळत नाही. विराज, त्या दिवशी पूजेच्या वेळी जे काही झालं त्यात आकांक्षाची काही चूक नव्हती. हे काय? आकांक्षाची आज चूक नव्हती? हो विराज, आम्ही तुला सांगतो की त्या दिवशी पूजेत काय झालं. त्या दिवशी जेव्हा पूजा सुरू होती, ही तर तीच मुलगी आहे जिला एका गुंडाने रस्त्यावरून उचललं होतं आणि
पूर्ण एक दिवस स्वतःकडे ठेवलं होतं. काय जमाना आलाय. रात्र घालवली एका बरोबर आणि आयुष्य घालवते कुणा एका बरोबर. मी खूप वेळ झाला यांची बडबड ऐकते. चला चला निघूया, खूप झालं मुखदर्शन. चला. अगं ये बायानो, ऐका ना, हे काय केलंस तू? मी फक्त त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, ती उत्तरं जी कदाचित तुम्ही द्यायला हवी होती. विराज, आकांक्षाने जेही काही केलं ते स्वतःचा मान सन्मान जपण्यासाठी केलं. आधी तिने वाट बघितली की तिच्या बाजूने तिचे घरचे बोलतील, पण जेव्हा सगळे घरातले मोठे गप्प बसले तेव्हा मग आकांक्षाला आपली बाजू सांगावी लागली आणि हे सांगावं लागलं की सगळे किती चुकतायत. पण आई, आजीने मला काहीही सांगितलं नव्हतं. तिने मला हे सांगितलं नव्हतं की यात आकांक्षाची काहीही चूक नव्हती. तिने तर मला हे सांगितलं की विराज, आईंनी यासाठी सगळं सत्य सांगितलं नसेल कारण तू आकांक्षावर रागवशील. आम्हाला सगळं माहितीये की आकांक्षाला या घरात कोणी पसंत नाही करत. असं असू शकतं की याच कारणासाठी आईंनी सगळं खरं सांगितलं नसेल, किंवा असंही असू शकतं की आईंना आकांक्षाचं असं सगळ्यांसमोर बोलणं आवडलं नसेल. कारण या घराचे तर नियमच आहेत ना की घरातल्या सुनेनी तोंड उघडायचं नाही. त्या दिवशी जेही काही झालं त्यात आकांक्षाची काहीच चूक नव्हती आणि हीच गोष्ट आकांक्षा तुला समजवत होती, पण रागाच्या भरात तू तिचं ऐकलं नाहीस. आकांक्षा, मला माफ कर. खरं काय ते मला माहित नव्हतं आणि मी सरळ तुझ्यावर आरोप केले. काही हरकत नाही विराज, मी अजिबात तुझ्यावर चिडले नाहीये. सुकन्या आमच्या कन्या. आई, कधी कधी मला असं वाटतं की मी खरंच विराजला ओळखते आणि कधी कधी असं वाटतं की कदाचित मी त्याला ओळखतच नाही. आकांक्षा, विराजला समजून घेणं खूप सोपं आहे. त्याचं मन एखाद्या लहान मुलासारखं आहे. जेव्हा त्याला राग येतो तेव्हा तो ओरडतो आणि जेव्हा चुकी करतो तेव्हा माफी मागतो. तू हळूहळू नक्की त्याला समजू लागशील. तुझी नजर होई कसा विडासर मन झाले वेडे पिसेरे हृदय माझ्या कसले. अच्छा, वाव यार, मी पण विचार करते की मी हा पिक्चर कधी बघू. अच्छा, हा, खरं सांगतेस तू. बिंदिया, तुला मी सांगितलेलं कळत नाही का? कोणती गोष्ट आई? अच्छा हा, मी विचार करत होते की मी तुझ्याशी बोलतीये. आधी मी काय सांगते ते ऐक, मग या फोनवर बोलत बस. आई, हे काय केलंस तू? मला माझा फोन दे. मी तुला समजावलं होतं ना की तू असं कोणतंही काम नाही करणार आहेस की ज्यामुळे या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला तुझ्यामुळे त्रास होईल. पण मी आता असं काय केलं आई की तू एवढी माझ्यावरती रागवतेस? नाश्ता का बनवला होतास तू? तुला चांगलंच माहिती होतं की अपूर्व आणि तृष्णामध्ये वाद चालू आहेत
आणि याच वादामुळे अपूर्व नाश्ता नव्हता करत. मला माहित होतं आई, आणि मी हे जाणून बुजून सगळं केलं. जाणून बुजून? विंध्या, तुला माहितीये तुझ्या या अशा वागण्यामुळे आज न जाणे कल्याणी मला नको नको ते बोललीये, आणि मी गपचूप ऐकत बसले. कारण मला माहित होतं माझी मुलगी चुकतीये. ती या घरात असं काही करते जे तिने नाही केलं पाहिजे. चूक, मी जे केलं तेच मला करायला हवं होतं. मध्येच तृष्णा आली नाही तर. तू काय बोलतीयस मला तर काहीच कळत नाहीये. आई, तुला आठवतंय एकदा तू मला सांगितलं होतंस की माझं लग्न अपूर्व सोबत होणार होतं. हो, पण होऊ नाही शकलं. आई, अपूर्व सोबत राहून राहून मला एका गोष्टीची जाणीव झाली की जर ते लग्न झालं असतं तर आज अपूर्व खूप खुश असता. कारण ज्या मानसिक त्रासातून तो आजकाल जात आहे ते नसतं झालं, आणि आम्ही दोघं हसत खेळत आयुष्य जगत असतो. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.